नेक्स्ट मॅच 80 लोडिंग असं म्हणायला हरकत नाही. येस, मी पहिलेच म्हटलं की प्रत्येक वेळेस कमी धावा करून गोलंदाज कमाल करतील नाही करतील, परंतु 2 वेळेस करून दाखवलं. आमचे जयेश भाऊ आले थोडं नाराज आहेत कारण की 37 धावा झोप लागणार नाही. झोप काही 4 दिवस आता महिनाभर विसरला जाणार नाही अशी मॅच भूक देखील लागत नाही. आणि उद्याच त्यांची समाजाची मॅच वंजारी समाज मॅच याच मैदानावर डे नाईट डे आणि तिकडे देखील न्यूज पसरणारी की जयेश दादा खेळला आणि 37 धावा नाही बनवल्या. क्रिकेट पार्ट ऑफ गेम. इकडे कधी जिंकणार कधी हरणार. जाऊया मैदानावरती. डंका या मॅच मध्ये कोणाचा वाजणार. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. वेलकम बॅक. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. रात्रीच्या जेवणानंतर जो प्रेक्षक राजा आता YouTube वरती ओमसाई स्पोर्ट्सला जोडला गेलाय, मैदानावरती जो लाडका प्रेक्षक वर्ग आज क्रिकेटची पार्टी एन्जॉय करतोय, बिरसा मुंडा ट्रॉफी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. 3, 2, 1 गेम इज ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सलामीची जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला फलंदाज निहाल, त्याच्या सोबतीने आलाय मैत्री 11 साठी प्रणय आणि बॉलिंग ट्रॅक वरती जीवदानी 11 विरार आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज अभिजित सुर्वे. क्रिकेट जगतातील एक जुनं जाणत नाव अभिजित सुर्वे बॉलिंग ट्रॅक वर. लेट्स प्ले. पहिला बॉल फटका मिड ऑफला. हा आता या विकेटला शिकार करायची सवय झाली आहे, पण इथे मान्य नाहीये. आयती शिकार वाघाच्या तोंडाच्या अगदी समोर होती, बट नंतर इथे काही काळ जो थांबलेला श्वास होता ना फलंदाजाचा, त्याला मी इथे सुटकेचा निश्वास. ऑन दी मार्क बॅटिंग टीम मैत्री 11. पहिली सिंगल आली आहे धावफलकावरती. 40+ फॉर्मॅट आता आपल्या भेटीसाठी आला. दोन्ही टीम 40+ फॉर्मॅटच्या माध्यमातून आलेत. आपापला हाफ क्लिअर करत, आपापला किल्ला सर करत आता ट्रॉफी पाहिजे. ती कुणाला जाणार, मैत्री 11ला की टीम मैदानाच्या आतमध्ये जीवदानी 11 विरार. कारण जिंकणारी टीम थेट सुपर 5 मध्ये येईल. दोस्ती ग्रुप आयोजित क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी आपला भेटीसाठी. आणि या स्पर्धेतील आजचा हा अंतिम रात्रीतला खेळ. बॉल तयार. ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर इनफिल्डच्या वर्ण काढलाय. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. ते क्रिकेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जाईल. 40 नंतरच्या फिटनेसची चर्चा पण होईल, बट मैदानावरती हे सगळे आज उभे आहेत म्हणून टेनिस बॉल क्रिकेट जिवंत आणि ज्वलंत प्रगती करताना तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणून मी नेहमी म्हणतो 40चं क्रिकेट पाहण्याचं मजा ना ती मला मिळते, तुम्हाला मिळते. यामध्ये आपण भाग्यवान आहोत कारण यांनी एक काळ शेतातलं क्रिकेट, चपलीवरचं क्रिकेट, 2 बॅट सोबत 11 टीमनं खेळलेलं क्रिकेट, टेलिफोनवरती एकदा दिलेला शब्द सांभाळत, आपल्या पॅकर्सला स्पॉन्सर्सला केलेली कमिटमेंट पूर्ण करत टेनिस क्रिकेट जगलंय. आणि या सगळ्यांनी जगलंय ना म्हणून आज टेनिस क्रिकेट बहरलंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि या चौकारानं स्कोर जातोय धावफलकावरती 7 या आकड्यावरती. कॉमेंट्री बॉक्समध्ये पास्तळचा आवाज आमच्या सोबत. दादा काय म्हणशील, जी सुरुवात या मॅचमध्ये मैत्री 11ला मिळतीये, थोडंसं सुरुवात नाजूक होती, आता चौकार आलाय तर मग ड्रीम स्टार्ट मिळतोय असं म्हणायला हरकत नाहीये. येस, चांगली सुरुवात आहे आणि 7 धावा 3 चेंडू नंतर. इथे आता मात्र खेळपट्टी थोडी बदलली आहे. 50-55 ह्या चांगला टोटल म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला 2 ते 3 मॅचमध्ये 2 मॅचमध्येच धावा भरपूर पाहायला मिळाल्या. दोन्ही मॅचमध्ये दोन्ही टीम खेळताना 60-60 70-70 धावा बनवल्या, परंतु त्यानंतर खेळ बदलला. प्रणय घरात ब्रँड ऑफ नवली काय फटका सजवलाय मिड ऑनच्या वरून. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅक चौकार. म्हणून म्हणालो ना युवकांना, यंग जनरेशनला, जे आता या मैदानावरती कुणी सुपर 5 मध्ये आलंय, कुणी मैदानावरती क्रिकेट पाहायला आलाय, कुणी क्रिकेटचा अभ्यास करायला आलाय, या 40+ प्लेयर्सची बॅटिंग आणि त्यांची बॉलिंग पहा. त्या बेसिक्स कुठेच सोडणार नाही. आणि अगदी जसं तुम्ही लेदर बॉल क्रिकेटचे धडे घ्यायला जाताना सुरुवातीला तुम्हाला बेसिक, तुमचा स्टान्स, जर तुम्ही बॉलर असाल तुमचा बॉलिंग ट्रॅक, या गोष्टी, रनवे शिकवलं जातं. इथे खूप काही शिकण्यासारखं आहे. येणारी जी 12 षटकं आहेत ना, क्रिकेटमधली परिपक्वता काय असते तुम्हाला या मॅचमध्ये जरूर दाखवतील. बघा 25 मिनिटं आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकायचे, ते देखील लक्षात घ्या टीम विरार. आपण जर 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर नाही फेकले तर 6व्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये आपल्याला ठेवावा लागेल. गोलंदाज अभिजित सुर्वेवर केलाय हल्ला,
प्रणय गरजचा बॅट इकडे बोलली जाते. प्रणय गरज आपण विचारता नवली गावचं ब्रँड. 2 चौकार सलग 11 धावा धावपलकावर लागले जात आहेत. आयोजक आशिष परब यांना मी विनंती करेल आपण या. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल सोबत निघतोय. हलकंसं लाऊड अपील देखील झालं. अंपायर्सवरती कोणताही त्याचा मात्र प्रभाव नाही आहे. आणि आपण पाहताय 11 रन्स 2 चौकार त्यामध्ये. प्रणय त्याच्या सोबतीने निहाल बॅटिंग करतोय. आज कोणी आपल्या आईला कोणी आपल्या वाईफला प्रॉमिस करून आलाय की आज 40+ क्रिकेट जरी असलं ना तरी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घरी आणायची आहे. फटका चांगला बैठक आणि बॉल चालला सरळ डीप मिड विकेटला. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट्स 4. 4 धावा चौकार ॲड होतोय. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि मैत्री 11 जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. बिनबाद 15. यस उर्वी डीजेचे सर्व रोहित दादा पाटील जर प्रणय गरज यांनी 3 लगातार षटकार खेचले तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. बघूया इकडे 3 चौकार आलेले आहेत प्रणयच्या बॅटमधून. प्रणय गरज आपल्याला पाहायला मिळतोय 15 धावा धावपलकावर. 40+ क्रिकेट म्हणजेच एक आगळं वेगळं क्रिकेट ज्यांनी सुरुवातीला बॅट देखील काहीकडे नसायच्या. बॅट देखील दुसऱ्या टीमकडे मागून खेळायचे. पहिली मॅच सकाळी 10ला खेळली तर दुसरी मॅच संध्याकाळी 4 ते 5ला. कुठे एखाद्याच्या घरा विसावा घ्यायचे आणि बसून राहायचे. आणि तिथनंतर मात्र तो क्रिकेट नंतर आजचा क्रिकेट ते बघतायत. आज मात्र एक मॅच खेळला का युवा खेळाडूकडे नवीन कोरी करकरीत बॅट 11 प्लेअरकडे 11 बॅट पाहायला मिळत आहेत. आणि जवळजवळ शूज 3 ते 5 हजाराची शूज ट्रॅक टी शर्ट. थोडा स्टायलिश खेळाडू असला तर इनर कॅप गॉगल सर्व काही घालून खेळणारं मात्र क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने खूप सारं शिकण्यासारखं आहे युवा खेळाडूसाठी. पहिलं षटक अभिजित सुर्वे ज्याने मात्र 15 धावा खर्च केल्या. टॉप 5 मध्ये जाण्याची लढत सुरू आहे. 5 पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतात स्पर्धेमध्ये. दुसरं षटक संघाचा चार्ल्स आलेला आहे ज्याने पहिल्या दिवशी खूप चांगली गोलंदाजी केली होती. चार्ल्सचं फक्त नाव नाही आहे, पालघरच्या क्रिकेटला माहिती आहे त्याची गोलंदाजीची कुवत. इथे कॅचचा कॉल. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. फिल्डिंग करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला तो फक्त इतकंच सांगतोय एज इज जस्ट नंबर. आणि काय क्वालिटी कॅच त्या ठिकाणी टिपली आहे. फिल्डिंग करत असताना फिल्डर होतं त्या ठिकाणी गौरव. व्हॉट अ ग्रेट कॅच. थोडंसं नशीब खराब आहे गौरवचं. कॅच कॅरी झाली. रिप्ले पुन्हा आपल्याला जरूर पाहायचा होता बट घडलं काय नेमकी आता ऑपरेटर थोडासा जेवण्यास बिझी आहे. अन्यथाही कॅच ना नो डाऊट ॲट ऑल तुम्हाला खूप चर्चेत राहताना पाहायला मिळाली असती. बट काही हरकत नाही आहे. सध्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती इतके सुंदर एडिटर्स काम करतात ना. खरं तर पालघर टेनिस क्रिकेट देखील एक ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे. ID कोण होल्ड करतं मला माहिती नाही बट भरपूर साऱ्या अपडेट्स ज्यावेळी टॅग्स येतात. पालघरच्या क्रिकेटची चर्चा आहे ना पूर्ण जगभर कशी पोहोचवली जाईल त्यासाठी पालघर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक एडिटर्स अपडेटर्स देखील काम करत असतात. आणि कॅच देखील डेफिनेटली तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला आम्हाला. हे प्रेक्षक आहे यांनी मात्र त्यांना बघा प्रोत्साहन केलं जातं आणि यावेळेस हात मिळवून आलेत कारण की त्याने जबरदस्त कॅच घेतलाय. हेच कॅचिंग जर सुरुवातीला पहिल्या बॉलला झालं असतं तर एखादा स्कोरबोर्ड वेगळं पाहायला मिळतं. असलमबाईकडून पारितोषिक येत आहे. तुषार आणि प्रणयच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये दिले जातील. एकतर दादाचा एकतर सोमवार नाहीये किंवा एकतर दादा कट्टर क्रिकेट प्रेमी आहे. 2 पैकी 1 कन्फर्म आहे. टीमची टोटल धावफलकावरती 15-15ला विकेट गेली. 15 लॉस ऑफ 1. बॅकफुटला गेले अंडरम बॉक्सला टॅप आणि देन कलेक्ट अँड थ्रो. काय खेळतायत हे सगळे 40 नंतर जे 40+ प्लेअर आहेत का. हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क या मॅचमध्ये जरूर पडलाय. त्यांची फिल्डिंग त्यांची बॉलिंग आणि फलंदाजीतला क्रिकेटचा अद्भुत नजराणा या सगळ्या गोष्टी आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळालात. प्रणय बॅटिंग करतो एका बाजूला विकेट सोडायला तो तयार नाहीये. रन्स त्याला बनवायचे आहेत. मैत्री 11 पालघरसाठी 5 बॉलमध्ये 14 वरती तो बॅटिंग करतोय. समोर जीवदान 11 विरार. क्रिकेटमधला एक जुना जाणता संघर्ष नवानं सुरू झाला. फ्रंट फुटला पुढे सरसावत अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याची काहीशी झलक क्षणात आपल्या नजरेसमोर यावी ना इतकं सुंदर फुटवर्क आहे.
सध्या बॅटिंग करत असताना प्रणयचं एक आहे ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में साथ खडा ओ सबसे बडा. एका बाजूला विकेट गेली आहे, दुसऱ्या बाजूला प्रणय लढतोय आपल्या टीमसाठी. वैयक्तिक 6 मध्ये 16 धावेची सुंदर फलंदाजी त्याच्या बॅटमधनं झाली आहे. प्रचंड प्रेक्षकात त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रंगणारा हे बिरसा मुंडा चषक आहे. बॉल हवेत, नोमॅन्स लँड. पहिल्या टप्प्यावरती फील्ड झाला, एकच मिनिट इकडे 2 बनायला पाहिजे होते. इकडे चुकीचा कॉल झाला स्पेशली प्रणयकडनं, कारण डेंजर एंडला त्याला जायचं होतं. सांगत होते फलंदाज तुषार मी तयार आहे, रन्स बनेल. थ्रो वरती कॉल झाला वॅट, आणि त्यानंतर जे वाट पाहतात ना त्यांना तितकंच मिळतं जितकं नशिबावरती अवलंबून राहणाऱ्यांना मिळतं. प्रयत्न करणाऱ्यांना ते मिळतं, जे वाट पाहणारे सोडतात आणि नशिबावर अवलंबून राहणारे थांबतात. तर मग ते प्रयत्न महत्वाचे. प्रयत्नार्थी परमेश्वर. ट्राय बट डोंट क्राय. फ्रंट फुटला पुढे सरसावत, ऑन साईडला खेळले, फटका अगदी शॉर्ट मिड ऑनला स्टॉप झाला. थोडं कमबॅक केलं गोलंदाजी करताना चार्ल्सनं. यस, चार्ल्सने पहिल्या रात्रीमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. विकेट घेणं आणि फलंदाजाला शांत ठेवणं हे त्याला येतं. अगदी तुम्ही सांगितलं सचिन रमेश तेंडुलकर, त्यांचा काळ या लोकांनी मात्र बघितलेला आहे आणि यांना माहिती आहे. आजच्या लोकांना काय माहीत की कर्फ्यूसारखा माहोल असायचा जेव्हा सचिन रमेश तेंडुलकरला टी व्हीवर बघण्यासाठी प्रेक्षक घरात असायचे. आणि तो आऊट झाल्यावर टी व्ही देखील बंद व्हायचा. विराट कोहली फॅन क्लब, आता रोहित शर्मा फॅन क्लब, यांना काय माहीत की सचिन रमेश तेंडुलकरची फॅन फॉलोईंग काय होती. तेव्हा इंस्टाग्राम असता, तेव्हा मात्र फेसबुक असता, तर मात्र कोणताही तोड नसता त्या खेळाडूला. इतके फॅन मात्र पाहायला मिळाले आणि खूप प्रेम दिला. आणि त्यांनी सांगितलं देखील एका इंटरव्ह्यूमध्ये जिथे तो मॅच पाहायला आला होता, त्यांनी सांगितलं की आपल्या किटवर देखील तेवढंच प्रेम करा. आपले ज्या बॅटीने तुम्ही धावा बनवतात त्या बॅटीला देखील तेवढाच महत्त्व द्या. मी पाहतोय की बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बॅट जेव्हा आऊट होतात, बॅट आपटतात मैदानावर, ते करू नका. 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या 23, 23 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या चेंडूवर कमालीचा फटका खेळला आहे यावेळेस तुषार घरेच्या बॅटमधून आला आहे चौकार. प्रणय आणि तुषारची जोडी ही खूप जुनी जोडी आहे. या जोडीने भरपूर धावा बनवल्यात. ज्याप्रमाणे आपण या इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ टाकण्यात येईल 5 टीममध्ये. ते ड्रॉ कशा रीतीने असतील ते आयोजक तुम्हाला इथे मात्र कळवतील. जे कॅप्टन येतील त्यांना मात्र सूचना दिली जाईल आणि नंतर ड्रॉ केला जाईल. तर विनिंग टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेल की इनिंग ब्रेकमध्ये या. गोलंदाज राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बघायला गेलं तर हे 2 जोडी ज्याप्रमाणे आपण महिला जयवर्धन आणि कुमार संगकाराला बघतो, ज्यांची पार्टनरशिप नेहमीच पाहायला मिळाली, अशी ही जोडी आहे. यांनी देखील खूप पार्टनरशिप बनवल्यात, खूप धावा केल्यात, 23 धावा झालेल्या आहेत. कॉम्बॉक्समध्ये ओमकार शेट्टे सरांबरोबर अजित पाटील सर देखील जुळले जातील. लॉस ऑफ 1. 23ला 1 बाद आणि 1 विकेट गेली आहे 23 वरती. अजित पाटील सर पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन होतात. एक गोष्ट अजित सरांसोबत चर्चा करायला आता आवडेल, कारण आता त्यांचं देखील वय आय थिंक 45+ असेल जवळजवळ. या खेळाडूंना त्यांच्या अगदी काळात खेळताना कदाचित तुम्ही पाहिलं असेल किंवा समालोचन देखील केलं असेल. सर बदलत्या क्रिकेटबद्दल तुम्ही काय म्हणाल, कारण आता 40 नंतरचं क्रिकेट कशा प्रकारे आता एक्सप्लेन कराल, कारण तुम्ही ते पण पाहिलं, अनुभवलं, समालोचन पण केलं, कदाचित खेळलं देखील असेल. आज ते खेळतात, तुमच्या हातामध्ये मायक्रोफोन आहे. क्रिकेट नेहमी बदलत राहतं, तुम्ही स्वतःला बदलत राहा. जसं आपण फिटनेस खूप चांगला महत्त्वाचा आहे, तुमचा फिटनेस तुमच्याकडे चांगला असेल तुम्ही त्याच पद्धतीने पुढे जाल. क्रिकेटमध्ये प्रथमतः जर आपण बघितलं यावेळेला कव्हर्सला खूप चांगला खेळ शॉट आपल्याला बघायला मिळतोय. सध्याचे जे गोलंदाज आहेत ते व्हेरिएशनवरती जास्त भर देताना आपल्याला बघायला मिळतात, थोडंसं गतीला प्रभावित करतात. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक तुम्हाला बघायला मिळतो. तो जर तुम्हाला रीड करता आला तर बदलणारं जे क्रिकेट आहे ते तुमच्या बाजूने राहतं. तुम्ही जर समोरच्याला रीड कराल कोमकार, तेवढं तुम्ही चांगलं पुढे जाल. तर तुम्ही समोरच्याला रीड करणार नाही तर तो तुमच्यावरती अधिराज्य गाजवेल. एक काळ होता ना खन्ना MRIचा बॉल, त्याच्यावरती टेम्परामेंट महत्वाची असायची. इथे बॅटरनं टेम्परामेंट मिस केली, शॉर्ट कव्हरला एक चांगला झेल टिपला गेला. फलंदाज बाद आपण चर्चा करत होतो 1980, 90, 2000 त्या काळातलं क्रिकेट जर आपण पाहिलं ना तर खन्ना MRIचा बॉल 6 षटकांची किंवा 5 षटकांची मॅच कदाचित खेळायला मिळायची, नंतर 3 ओव्हर 4 ओव्हर. बट जर का 5-6 ओव्हरच्या मॅचेस खेळायला मिळाल्या तर 3-3, 4-4 ओव्हर बॉलचा फर जाईपर्यंत वाट पाहावी लागायची.
आताचं टेनिस बॉल क्रिकेट इतकं बदललंय ना की मॅच सुरू झाली ना झाली की पहिल्या बॉलपासून तोडफोड. 6 ओव्हरमध्ये 120 130 बनताना आपण पाहिले. IPLचाच विचार करूया आपण. ज्या सनरायझर्स हैदराबादनं टुर्नामेंटचा स्टार्ट अगदी सगळे रेकॉर्ड मोडत केला. बट जसं म्हणतो ना आपण क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट काय आता बेसिक. ते नंतर SRH विसरली. लगातार 4 मॅच पराभूत होताना त्यांना देखील आपण पाहिलं. CSKला 180+ चेस न करताना आपण पाहिलं. सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये फक्त महत्त्वाचं काय मॅचच्या परिस्थितीला सांभाळणं. म्हणून म्हटलं जातं ना जो नाविक असतो एखाद्या त्याची बोट मोठ्या लाटेसमोर आली त्या नाविकाला जर बोट सावरायची कला माहिती नसेल, वल्ले कसे चालवायचे त्याला माहीत नसेल, त्याच्या मच्छीमारीच्या स्वप्नासोबत त्याची बोट पण बुडून जाणार. तर मग परिस्थितीसोबत जो नाविक ॲडजस्ट करतो ना तो समुद्रावरती राज्य करतो. माणसाचं आयुष्य देखील तसंच. ज्याला संकटांवरती मात करायला जमतं तो आयुष्य सुंदर प्रकारे जगतो. म्हणून मी नेहमी म्हणतो जीवनात संकट येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ, त्याच्यावरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. त्या आर्टचे आर्टिस्ट F40+ सगळे लेजंड्स मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. बदलणाऱ्या काळामध्ये आपण बघतात बॅटचं वजन सुद्धा कमी झाले, सहजरित्या फिरता येतात त्या बॅट. बॉल सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे आलेत. थोडासा कनेक्ट झाला तरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडतोय. इथे माजीत आलेले आहेत, स्विच हिट खेळला गेलाय आणि माजीतनं आपला या ठिकाणी आपला क्लास दाखवलाय. चौकार आलाय. धावसंख्या 4ने प्लाय होता ना 29 वर पोहोचलं. एक सुंदर शॉट सिलेक्शन. माजीत आणि तुषार ही 2 मोठी नावं आहेत टेनिस क्रिकेट विश्वातील. पालघर डहाणू क्रिकेट म्हटल्यानंतर तुषार घरत यांची जी बॅटिंग आपण सातत्याने बघत आलो किंवा माजी शिरगाव संघाकडनं नेहमी मॉडर्न शिरगाव संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे माजी. तो आल्यानंतर त्यांनी चौकार मारत आपला इरादा स्पष्ट केलाय. तर एका बाजूने सध्याचा हंगाम गाजवणारा संघ 40+ मध्ये कुठला असेल तर आई जीवदानी विरार खूप चांगली गोलंदाजी करताना आपण बघतोय. तुषार ज्यावेळी बॅटिंग ट्रॅकवरती आला ना काही काळाला तुषारला देखील मी एका त्याच्या मागच्या 2 वर्षाच्या मागे आठवणीत घेऊन जाईल. शिवनेरी चषक विराथनचं सफाळे विभागातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि त्यानं बॅकवर्ड पॉइंटला मारलेला एक चौकार, त्यानं कवसला मारलेला कव्हर ड्राईव्ह आणि तदनंतर लगातार 3 चौकार मारत असताना ऑनसाईडला त्यानं केलेले फ्लिकचे फटके. आणि तदनंतर मी तुषारच्या बॅटिंगचा स्वतः फॅन झालो. बट इथं फॅन व्हावं लागेल तुम्हाला फिल्डर्सचा. काय झेल त्यानं टिपलाय. आणि आता आपल्यासोबत ऑपरेटर जॉईन झालेत वॉररूममध्ये आणि किशोर त्या ठिकाणी फिल्डर होतं, किशोर पाटील. आणि आता हा पाटील देखील म्हणतोय मी पाटलाचा लेख, मी काही करेल. आणि काय कॅच कॅरी केली, डिस्टन्स खूप लांब होतं ते क्लिअर करत असताना अगदी सुपर बॉडी बॅलन्स इतकं सुंदर प्रकारे त्यांनी सांभाळलं की एक अप्रतिम झेल किशोर पाटील यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. काय म्हणाल, किती आनंद वाटतो तुम्हाला ज्यावेळी 40 नंतर सगळे इतक्या फिट आहेत, इतक्या चांगल्या प्रकारे ग्राउंड कव्हर करतात आणि कॅचेस टिपतात. खूप चांगलं मेंटेन ठेवले प्रत्येकानं, कारण आधुनिकता खूप गरजेची आणि हे जे विश्व आहे ते खऱ्या अर्थाने संघर्षाचं आहे आणि त्याचमुळे प्रत्येकाला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे. न्यूमान आलाय, चली शेख, दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. तुषार गरत बद्दल तेवढं कमी आहे. एक अप्रतिम डीप बॅकवर्ड पॉइंट असेल, पॉइंट रिझनचा ज्याला बादशाह म्हटलं जातं, एक अप्रतिम असा खेळाडू. पुढचा चेंडू तुषार अतिशय सुंदर सुपर कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. सिंगल कंप्लीट आणि धावसंख्या 1ने पुढे जाताना स्थिरावले. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 32 धावा. जबरदस्त बॅटल. थोडासा प्रेशर मध्ये आहे मैत्री 11 पालघर, परंतु 2 दिग्गज खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करताना आपला वाटा उचलणं गरजेचं आहे. कुणाल जाधवला इथे आणि कुणाल खेळतायत लॉंग ऑनला, तिथे मात्र शतरक्षक तैनात आहेत. आणखीन एक धक्का, कुणाल सुद्धा माघारी परतताना. काही फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतताना पण बघतायत. कुणाल सुद्धा बाद होत आहेत. इथे मात्र तुषार घरतला जी साथ हवी आहे ती साथ इथे मिळत नाहीये. आराध्य दैवत आणि स्थान म्हणजेच जीवदानी मातेचं मंदिर आणि त्याच मातेच्या आशीर्वादानं हे पालघरकर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये फार अगदी कठीण काळामध्ये नेहमीच ज्या मातेच्या हाकेला आव देत असतात तेच नाव आणि जीवदानी विरार सध्या लिव्हिंग टॉप. खूप चांगलं क्रिकेट खेळताना या मॅच मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते. संदीप येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. संकट काळामध्ये
इथे मात्र तुषार आणि संदीप किती चांगल्या धावा बनवतील मैत्री 11 पालघर संघासाठी, कारण विरार संघ बॅटिंगसाठी खूप डीप बॅटिंग लाईन त्यांच्याकडे, जशी गोलंदाजीमध्ये त्यांचा क्लास आहे तसे बॅटिंग डीप आहे त्यांच्याकडे. इथून जर टार्गेट चांगलं सेट केलं तर मैत्री 11 पालघर संघाला जो सायकोलॉजी ॲडव्हान्टेज मिळेल, मानसिक आधार जो मिळेल तो एक ऊर्जा देणार असेल आणि तिथून जो संघर्षाला सुरुवात होईल, जो तमाम दर्शक आपला अमूल्य वेळ देत आहेत ना, त्यांचंही एंटरटेनमेंट एक टॉप क्लास होईल इथे ओंकार. नो डाऊट ॲट ऑल. त्यामुळे अगदी कठीण काळात त्यांना स्वतःला इतकंच सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हार जीत ही लपंडावर, जित राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळ, पण सिद्ध होऊनी उजळायचे तुला पुन्हा. त्यामुळे कठीण काळात स्वतःला नेहमी सांगा की सुरुवात कशासाठी केली होती. एक फटका पाहिजे जो या मॅचला बनवल, जो स्कोर बनवल. प्ले फॉर प्रेस्टिज, सन्मानासाठी लढायचं आता बॅटिंग टीमला. धावफलक पुन्हा एकदा थांबलेलंच पाहायला आम्हाला. हा देखील त्याला डॉट. ग्रेट बॉलिंग. षटक संपलंय मैदानावरती नंबर 5. 5 षटक संपल्यानंतर 34. या खेळपट्टीवरती काहीही होतं आणि ते कुणी करून दाखवलं तर टीम ओम साई मान. मागच्याच मॅच मध्ये त्यांनी 6 ओव्हर 37 सक्सेसफुली डिफेंड केलेत आणि त्या देखील 11 धावेच्या फरकानं तो सामना त्यांनी जिंकलाय. त्यामध्ये 7 वाईड बॉल, 1 बाहितचा चौकार, 2 लेग बाईज, अशा जवळजवळ 17 रन एक्स्ट्राज होतं. म्हणजे त्यांनी खर्च किती केले होते, फक्त आणि फक्त 36 बॉल मध्ये 9 रन आणि 8 विकेट्स काढत तो मॅच जिंकून सुपर 5 मध्ये मान इंटर झालाय. त्यामुळे ती संधी बॅटिंग टीमला देखील आहे की आता विकेटचा रंग बदललाय. थोड्याच वेळा आधी या पालघर जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक आमचे जिवलग मित्र युसुफ सय्यद सर देखील आमच्या सोबत होते. या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकला आणि प्रथम अतिशय चांगली साथ ॲज अ डीजे ऑपरेटर त्यांनी आम्हाला दिली. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. आता रात्रीची वेळ झाली आहे, काही बंधन आहेत आणि नियमावलींचं पालन करणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता फक्त कॉमेंट्री ऑन ग्राउंड तुम्हाला ऐकायला मिळेल आणि लाईव्ह मात्र आता डीजे या ठिकाणी आपण थोडं स्टॉप करतोय. युसुफ भाईला विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आणि एखादा स्लॉट ॲज अ कॉमेंटेटर म्हणून त्यांच्या आवाजात ऐकायला मिळाला तर अजून 4 छान लागतील, कारण आज मेगा फायनलची नाईट आहे. आणि बिलेटेड ईद मुबारक भाईजान. फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे, चाललाय बॉल ओव्हर द बॉलर हेड, स्ट्राइक डाउन द ग्राउंड. बिग 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 6. व्हाट शॉट, कडक कडक होता आणि या षटकारानं स्कोर फ्लॅश झाला 4-0. ना मैं मुसलमान बनू ना तुम हिंदू बनो, मैं इंसान बनूं और तुम इंसानियत को चुनो. क्योंकि मजहब कभी नहीं सिखाता, मजहब बस एक ही बात सिखाता, इंसानियत से बड़ा कोई धर्म नहीं होता और अच्छे कर्म से बड़ा कोई इंसान नहीं होता. डॉट बॉल. धावफलक 40 आहे. अजून 4 ते 5 आल्या ना मजाल मॅचला, मजाल. इतकी मॅच चांगली रंगेल की हा 40+ थरार 40+ रन झाल्यानंतर लढण्यासाठी एक बळ या 40 नंतरच्या योद्ध्यांना देऊन जाईल. शफल झाले आणि आता हा एलिव्हेशन आहे का? हो, लॉंग ऑन द फील्ड टाटा बाय बाय करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो. आता रन्स बनलेत ना, आता मजाल मॅचला. अभी नाही तो फिर कभी नाही. सध्या हेच सांगत असताना मैदानावरती बॅटिंग करतोय तुषार. अगदी आपण बघताय त्यानं सुरुवात करून दिली आहे आणि तुषारच म्हणतोय की आता अगर शुरुआत मैंने की है ना तो खत्म मैं ही करूंगा और वो भी अपनी अंदाज से. तुषारला प्रत्येक षटकाराला 500 असलम मनियार यांच्याकडून. आणि इथे विकेट. चांगली बॅटिंग केली पण तुषार घरातनं या मॅच मध्ये परत आणलं तुषारनं असं म्हणायला हरकत नाहीये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत 46. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्या बघूयात 50 टच केली जाईल का. आज अतिशय सुंदर साथ ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या पूर्ण टुर्नामेंट मध्ये
अजित पाटील सर आवाज त्यांचा आपण ऐकताय, तर सोबतीनं पास्तळचा आवाज आपण ऐकताय. प्रीतमजी घरत सरांना त्यांचं देखील करूया विशेष कौतुक. धावफलकावरती धावा आपण बघता 46-46. कडक मॅच झाली आज आरसीबी वर्सेस MI. काही दिल टूटे तो काही आज नवाब के छक्के छूटे. चांगला रंगला सामना. फक्त दिलसे मुंबईकर वाट इतकीच पाहतात रोहित शर्माच्या फॉर्म मध्ये येण्याची, आणि RCBians लॉयलिटी फॅन्स वाट बघतात किंग कोहलीच्या हातामध्ये IPL ची ट्रॉफी येण्याची. 46 रन धावफलकावर. कदाचित एक मोठा फटका 50 एक मोठं लक्ष बनेल, कारण या ओव्हर्समध्ये रन्स आलेत. 12 रन महागडे राहिले. षटक हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळले. ड्राईव्ह केलं समोर. बॅकवर्ड पॉइंटला फोल्डर आहे तो धावतोय. शॉर्ट कव्हरवाला धावतोय. सिली अगदी आपण पाहताय ना, अगदी मिड ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक आधी तैनात होते, त्यांना लॉंग ऑफला नेलं, ते देखील बॅकअपसाठी येत होते. आता रन्स बनतील या ठिकाणी. 2 धावफलक 2 ने पुढे जाईल. एकाच वेळी तब्बल 3 खेळाडू नक्कीच धावत होतं. फायनली ज्याच्याकडनं मिस्टेक झाली त्यांनीच कव्हर केलं, आणि धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे स्कोर कार्ड वरती जे सध्या थांबलंय 48-48. 48 जावा. आता 50चा आकडा धावफलकावरती नक्की लागेल. सिंगल झाली आहे पूर्ण. सेकंडचा कॉल थ्रो खराब, आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात, आणि 2 धावेच्या मदतीनं सत्र संपलंय मैदानावरती पहिलं. आणि शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट देखील जाते. 50 धावा झालेत आणि 51चं लक्ष. 50 इज अ टोटल, 51 इज अ टार्गेट. ग्रेट फाईट. तुषार घरतने केलेला संघर्ष, त्यानंतर त्याला शेवटच्या टप्प्यात दिलेली फलंदाजी येऊन 7. 2 बॉलमध्ये त्यांना बनवलेल्या 4 रन्स आहेत ना, त्या शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच हा सामना जर गेला तर मदत करताना आपल्याला पाहायला मिळतील. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. डाव संपला मैदानावरती पहिला. 50 झालेत, 51चं लक्ष आहे, आणि दुसऱ्या डावाची जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया परत आपण पास्तळचा आवाज. सवळी आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देत पहिल्या दिवशीची जी मॅन ऑफ द मॅच राहिलेली आहे बोरा यांना आपण देतोय. विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. ऑनर प्रसन्न सरांच्या शुभ असते आपण त्या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जो पहिल्या दिवशी राहिलेली होती. मेन बोरा वेल डन, गुड जॉब. आणि गुलाबाचं रोपटा लावल्यानंतर फोटो आमच्याकडे पाठवायचा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. बिरवाडी टीमचा कॅप्टन इकडे आहे पवनसुत नवली. मान टीम कॅप्टनला पाठवा. मान टीम साई 11 मान कॅप्टनला पाठवा. पवनसुत नवली कॅप्टनला पाठवा. आणि त्याचबरोबर झाई टीम MS 11 झाई कॅप्टनला पाठवा. नाही म्हणून चला लवकरात लवकर या, ड्रॉ टाकायचे आहेत, आणि लवकरात लवकर या, ड्रॉ टाकायचे आहेत. मान टीम MS 11 झाई आणि पवनसुत नवली बिरवाडी संघाचा कॅप्टन इकडे आहे. चला या कीर्तेश मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड प्रसन्न सरांच्या शुभ असते आपण देतो. वेल डन कीर्तेश. 77 धावा अचीव करताना का विस्फोटक बॅटिंग केले, आणि खऱ्या अर्थाने बिरवाडीचे वंडर बॉय आज इथे गरजलेले आहेत, बरसलेले आहेत. चेहऱ्यावरती स्मितहास्य आपण बघतायत, आणि प्रसन्न सर त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देताना नेक्स्ट मॅच साठी कीर्तेश करत खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पण आणि रोपटं लावून मात्र फोटो पाठवायचा आहे कमिटीकडे. या झाई टीम आपण या मुख्य व्यासपीठावर, आणि मान टीम या, आणि जयराजला देखील मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल.
40 प्लसचे दोन्ही आहेत इथे आपण पण बघा हो या दोघे ड्रॉ बघायला प्रसन्न सर कडून पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. विराट टीमचे ऑनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान टीमचे कॅप्टन या आपण वर या. नियम सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. बघा एका टीमला एक्स्ट्रा राऊंड खेळावा लागेल हे लक्षात घ्या. 3 टीमला सेमीफायनलचा तिकीट मिळणार. त्यानंतर परत लगेच ड्रॉ होणार विनर टीम लिहून सेमीफायनलचा देखील. चिठ्ठी दाखवून टाका, नावं दाखवून टाका. मोतीलाल भाऊ या आपण. पवनसुत नवली तुमचा कॅप्टन नाही आलाय. नयन कोणी आला नाही मिळत. 4 कॅप्टन आहे. ड्रॉ टाकू का? कोणी नाही आलाय. हे तुम्ही मारा पसंत भाऊ फोल्ड तुमच्या हिशोबाने. नाही त्यांना नाही नाव दाखवून नाव दाखवून 5 नाव आहेत असं म्हणजे हा विनर लिहिलेला असेल. अजून एक चिठ्ठी फाडून ठेव ना विनर साठी लिहायला. हाच ठेव ना विनर आहे ना. आज फोल्ड वाला मग खुल्ला जाईल ना. खुल्ला जाईल मग दिसून फोल्ड करू ना परत. चालेल ना. चालेल सपोर्ट होणार आहे का मागून. ठीक आहे. हे ते नवलीवाल्याचा ना आला ना. हे करण ये लवकर. जी दिसले ना पहिले 2 त्यांना एक्स्ट्रा राऊंड खेळायला लागला होता. 3 ला बाय भेटेल आणि 3 ला बाय भेटेल. लगे ड्रॉप पण पडेल. सेमीचा पण ड्रॉ पहिले कसं काय 2 उचलतील त्यांना खेळायला लागेल एक्स्ट्रा. पहिली मॅच. हा पहिलीच मॅच. आता मग 3 ला पहिली जो 2 चिठ्ठ्या उरतील त्यांची पहिली मॅच. हा ती क्वार्टर आहे. 3 ला बाय भेटणार. पहिली भेटणार उचलणार ती बाय ना. जे उचलणार ना त्यांची राऊंड लागणार. 3 टीमच्या राहतील त्यांना बाय भेटणार. त्याच्यामध्ये विनर लिहून परत लगेच कळलं. आता उडव. आता ही मॅच लागेल. ही आता मॅच लागणार. उचला 2. उचला कोणी पण उचला. कोणा उचला उचला 2. ती राऊंड लागणार. उचल 3. बिरवाडी नवली हा राऊंड लागणार. 40 प्लस विनरली आणि विनर मान आहे. विनरली एक नवीन म्हणू 40 प्लस विनरली 40 प्लस विनर. बिरवाडी आणि मान टॉस पाडूनच जा. कॅप्टनला पाठवा. बिरवाडी आणि मान टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. सॉरी बिरवाडी आणि नवली टीमला विनंती आहे टॉस साठी या. नेक्स्ट मॅच क्वार्टर फायनलची. आता सेमीचा देखील लगेच ड्रॉप पडणार. 3 जण सेमीमध्ये गेलेले आहेत. मान टीम, झाई टीम आणि त्याचबरोबर 40 प्लस विनर. आता मात्र ड्रॉप पडणार पुन्हा एकदा सेमीफायनलचा. हा सेमीफायनलचा बघू. विनर टाकले म्हणजे तुमच्यातला विनर. हा तुमच्यातला विनर. 40 प्लसचा विनर तो याच्यातला विनर. कळलं. 2 उचल बाबू. ये 2 उचल लगे. ही पहिली सेमीफायनल. जर विनरची लागली तर दुसरी खेळेल. आता लागलेल्या मॅचची लागली तर ही पहिली सेमीफायनल आहे. विनर म्हणजेच झाई आणि विनर मध्ये. परंतु तुमची दुसरी होणार कारण की तुम्ही खेळल्यानंतर असेल तर पहिली सेमीफायनल होणार टीम मान आणि 40 प्लस विनर. ही पहिली सेमीफायनल होणार हे लक्षात घ्या. ओके. तुम्ही डायरेक्ट खेळणार त्यानंतर लगेच खेळू नाही शकत म्हणून पहिली त्यांची सेमी त्याच्यानंतर विनर आणि झाई मध्ये सेमीफायनल. तुमच्यातला विनर आणि झाईची सेमी. मान आणि 40 प्लस. कळलं मोती भाऊ. कळलं ना. हा क्लिअर आहे ना. हा सेमीला तुम्ही सेमीला आहेत. सेमी यातला विनर बिरवाडी आणि नवलीतला विनर तुम्हाला भेटणार असं असं. आणि 40 प्लस विनर तुम्हाला मिळेल. ती दाखवती चिठ्ठी दाखवती. आणि झाई आहे. आता विनर आणि झाईला ही पहिली सेमीफायनल आहे. हा पहिली सेमीफायनल. विनर आणि झाई म्हणजे विनर म्हणजे कोणी आणि त्याच्यात 40 प्लस विनर लिहिलाय.
त्याच्यातला विनर 40 प्लस आणि आम्हाला एक मॅच चिठ्ठ्याचा नाही तो घेऊन गेला. एक बाय भेटले तुम्हाला, आता यातला विनर तुम्हाला भेटला. कोणाचा विनर भेटला? त्यांच्यातला बिरवाडी आणि त्याने ते चिठ्ठ्या नेला ते काय त्याच्यात 40 प्लस विनर लिहिलेला ना आशिष, 40 प्लस विनर लिहिलेला ना त्याने तो. तुम्हाला एक मॅच 2 मॅच थांबायचं आहे, 2 मॅच आराम आहे जायला. बघा मी क्रिएशन करतोय, अगदी ओके करतोय. यानंतर टॉससाठी या टीम पवनसूत नवले आणि बिरवाडी क्वार्टर फायनलची मॅच. टॉससाठी या म्हणजे 5व्या नंबरसाठी पुढे जाण्यासाठी, आणि एक टीम जी हरेल ती 5व्या नंबरवर राहील. आणि पहिली सेमीफायनल 40 प्लस विनर आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच साई 11 मान, ही पहिली सेमीफायनल असेल. 5 झालेत आणि ऑन साईडला फटका स्विंग केलाय. एकावन्नचं टार्गेट सेट केलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये बनवायचे 45. सेमीफायनलमध्ये जाण्याची झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 40 प्लसचा खेळ पाहायला मिळतोय. अगदी जुने जाणते खेळाडू ज्यांनी क्रिकेटचे चढ उतार, उन्हाळे पावसाळे सर्व परिस्थिती बघितलेल्या आहेत आणि त्यांना बरोबर माहिती आहे की कशा रीतीने खेळ खेळायचा असतो मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने मात्र जर बघायला गेलं तर त्यांच्या टीममधलं बॅलन्स आणि जो खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर जो शांतता आपल्याला पाहायला मिळते खेळामध्ये, ती युवा खेळाडूने शिकण्यासारखं आहे. 6 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. प्रशांत आणि त्याच्या जोडीला अनिल, संघाचा संघनायक, शॉर्ट बॉलला सरळ पुल करण्याचा प्रयत्न केला, फसलाय फटका, विकेट येणार. हो काय सेलिब्रेशन आहे इकडे आपण बघू शकतात. जली शेख, क्या बात है जलीश भाई, ये सेलिब्रेशन तो बनता है. विकेट अगदी 40 प्लसचं क्रिकेट. पैर अभी लड़खड़ा है, हिम्मत नहीं हारी है, हौसलों भरी दुनिया में सफर अभी भी जारी है. सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. टॉससाठी या टीम साई एकता बिरवाडी आणि पवनसूत नवली कॅप्टनने यायचं आहे. साई एकता बिरवाडीचा कॅप्टन आलेला आहे पवनसूत नवली. प्रसन्न भाऊ पुन्हा एकदा तुम्हाला थोडासा त्रास देईल. या आमचे मांडीवर आम्हाला पाहायला मिळत आहे. टॉस केला जाईल त्यांच्या शुभ असते. अगदी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये आई जीवदानी 11 विरार खेळताना दिसते आणि त्यांचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसन्न भाऊ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजचं जे आधुनिक क्रिकेट आहे, आजची जी एंट्री फीस आहेत त्या फीसमध्ये तुमच्या पाठीशी एक ऑनर असणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने आपण बघू शकतात प्रसन्न भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम विरारचे ऑनर. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या टॉस बॉक्सकडे. टॉस केला जातोय. क्वार्टर फायनलची मॅच असेल, झुंज असेल टॉप 4 मध्ये जाण्याची. यस, साई एकटा बिरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नवीन फलंदाज ॲलन. ॲलन आलेला आहे. शॉर्ट बॉलला सरळ खेळला जातोय. माजिदकडून होत असताना चुकी, चेंडू निघून जाणार, सीमा पार होतोय फरार. अगदी समोर पडून चेंडू बाउन्स झाला आणि निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार चौकारासाठी. या स्पर्धेमध्ये ॲलनने खूप इम्प्रेस केलंय. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलंय ना, कमालीची बॅटिंग केलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये धावा बनवल्यात. करण ठाकूर पाहायला मिळतोय. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. टेन स्कोरकार्डवर पहिलाच बॉल चौकाराने सुरुवात.
शॉर्ट बॉलला पुन्हा एकदा कट केलाय, गॅप शोधलाय, धावायची गरज नाही आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 बाउन्स मात्र बाउंड्री लाईन पार, चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार येत असताना ॲलनने मात्र काय बॅटिंग केले या स्पर्धेमध्ये. मैदानाच्या चहू बाजूला खेळलेला आहे, ताकदी प्रहार आणि त्याबरोबर क्रिकेटचं मादक सौंदर्य देखील पाहायला मिळते. ऑफसाईडचा फटका, 4 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड आपण बघू शकतात, 14 धावा धावपलकावर. ये खेळाडू 90च्या दशकातले आहेत. अभी अखबार तो आता नहीं, पहले अखबार आता तो सुर्खियों में रहते थे, लेकिन इन्होंने कहा कि हमें अखबार की जरूरत नहीं है, अगर कैमरा है तो हम कैमरे में भी आना जानते. आणि इकडे मात्र यावेळेस चेंडू डॉट आलाय. गोलंदाज अरमान पाहायला मिळतोय. 4 चेंडू मागे बघायला गेलं तर 8 डबा खर्च केल्यात. एक विकेट देखील त्याला मिळालाय आणि विकेट देखील कोणाचा मिळालाय तर संघाच्या संघनायकाचा, कॅप्टनचा विकेट त्याने घेतलाय. 14 धावा धावपलकावर, 51चं टार्गेट. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 बाउंड चेंडू अडवला जातोय. कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या. चांगला थ्रो आहे. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 स्कोर कार्डवर. पहिल्या षटकामध्ये 6 होते, आताच्या षटकामध्ये 10 आलेत. एक विकेट देखील आलाय. 40+ क्रिकेट पाहायला मिळते. जो संघ मात्र इकडे विजयी होणार तो मात्र 2 हात करणार मान टीमशी. अगदी पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार. 40+ मधला विनर आणि मान. कमालीचा फटका खेळला जातोय. कुणाल मात्र पाहायला मिळतोय. 1 बाउन्स मात्र चेंडू उडवला जाईल. एकदा पूर्ण केली. ॲक्युरेट थ्रो, यावेळेस परफेक्ट थ्रो केला जातोय. स्कोरबोर्ड सिंगलने 17, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. येणारे चेंडू असतील 24 आणि धावा बनवायचे आहेत 34. 24 चेंडू 34 धावा. 51चं 8.5ची सरासरी आहे. आणि बघायला गेलं तर गोलंदाजासाठी देखील ठीक आहे आणि फलंदाजासाठी देखील ठीक आहे, परंतु इथे प्लस पॉइंट आपण बघू शकता टीम विराटकडे की त्यांचे विकेट एकच गेलेले आहेत. 9 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. क्रिकेटचा खेळ अगदी भारतामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ आहे. स्पर्धा ही कुठेही भरवा, क्रिकेटची तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. आणि या प्रेक्षकांची गर्दी आपण बघू शकता आजच्या दिवसामध्ये, फायनल डे मध्ये. आजचा दिवस बघायला गेलं तर सोमवारचा दिवस पलटी झाल्या 12 नंतर अजूनही आहे. 11:40 झालेले आहेत. सोमवारचा दिवस पाहायला मिळते. गोलंदाज कुणाल तयार. पहिले षटक खूप चांगलं हाताळलं. इकडे फटका फसला, उंच गेलाय. या क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही पोहोचू शकला. 38 सर्कलमध्ये चेंडू पडतोय आणि इकडे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19 स्कोर कार्डवर. अजूनही मात्र बघायला गेलं तर 32 धावेची गरज आहे 23 चेंडूमध्ये. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 तब्बल लखोपती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येत्या काळामध्ये आपण बघू शकता तर याच परिसरामध्ये सफाळे भागामध्ये आपण बघू शकता तर पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठी स्पर्धा एबी चषक. त्याचबरोबर त्यानंतर आपण बघू शकतात की फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर पास्तळ फायर चषक आपल्याला पाहायला मिळणार. 2025चं भव्य दिव्य आयोजन 26 एप्रिल ते 4 मे अगदी 9 दिवस आणि रात्रीची स्पर्धा, वर्ष 34वा आपल्याला पाहायला मिळणार. शॉर्ट बॉलला हलक्या हाताने कट केले. हो, गडबड झाली. इथे आपण बघू शकतात की चेंडू अडवण्याच्या नादामध्ये आता अगोदरच पाय स्लिप झालं आणि त्यामुळे मात्र निहाल पडतोय. आणि आपण बघू शकता धावताना कधी कधी मात्र पाय अडकला जातो आणि इकडे देखील पाय अडकला. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21. कुणाल जाधव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22. 22 धावा धावपलकावर. पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केले, आताच्या षटकामध्ये 4 मध्ये 5 खर्च केलेत. स्ट्राईकला फलंदाज प्रशांत.
कर्णधार प्रशांत धुमाडा. यस, सचिन यादव उर्फ पिंटू सर गुणलेखकाची भूमिका निभावत असताना आपण बघू शकतात या स्पर्धेमध्ये भरपूर गुणलेखक पाहायला मिळाले, ज्यामध्ये रोहित थोडी, साहिल, आदित्य, सचिन आणि आशुतोष सिंग हा आज नाहीये. खऱ्या अर्थाने मात्र एकदम कूल माइंड आणि अचूक कामगिरी. आशुतोष सिंग ऑन साइडला फटका स्विंग केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव पूर्ण केली जाईल परंतु इथून एकच मिळणार. पुन्हा एकदा एक चांगला आणखी देखणं षटक समाप्त केले कुणालने. 7 धावा खर्च केल्या. स्कोरबोर्ड 24-24. येणारे मात्र चेंडू 18 आणि 27 बनवायचे आहेत. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 11 खर्च केल्या. स्ट्राईकवर अलेन, नो स्ट्राईकला प्रशांत धुमाडा कर्णधार आहे. शॉर्ट बॉल होता, अगदी खूप दूरवरून खेळला शरीराच्या. एक धाव मात्र पूर्ण केली. तुषार गरज फील्ड करेल, थ्रो करेल. अगदी थ्रो बघा, युवा खेळाडू बघत असतील तर आपण बघू शकतात की डीप मिड विकेट वरून कीपरच्या हातामध्ये अगदी कुठेही आजूबाजूला गेला नाही कीपर, त्याच्या हातामध्ये थ्रो येतोय. हे शिकले मात्र. हा कंट्रोल आहे खेळावर, त्यामुळे मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. कट केलेला आहे, गॅप शोधलेला आहे. इकडे मात्र कमालीचा फटका कॅप्टनच्या बॅट मधून येतोय. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29-29. आता 22 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 16 चेंडू 15 चेंडू 22 धावा. पहिला बॉल डॉट, सिंगल, त्यानंतर चौकार. अगदी खूप चांगल्या रीतीने फटका सजवलाय. आपण बघू शकता प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा तयार होत असताना एक बाजूला मैत्री 11 पालघर 40+ संघ पाहायला मिळतोय, ज्यांना 15 मध्ये 22 थांबवायचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते जीवदानी 11 विरार, ज्यांना मात्र 15 मध्ये 22 बनवायचे आहेत. बघूया. शॉर्ट बॉलला पुलचा फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुषार पोचू शकणार नाही, एकच मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30 धावा धावपलकावर. 21 पाहिजे जिंकण्यासाठी. अटीतटीची मॅच म्हणायला हरकत नाही, कारण की 14 बॉल 21. मागची मॅच चा विचार केला तर अशीच काही पाहायला मिळाली. एक बाजूला खैरापाडा गावदेवी या संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम होती मान. 14-21 आणि त्या धावा बनल्या नाही. एज लागलंय. डॉट बॉल येतोय. अरमान सुपर गोलंदाजी आता मात्र हाताळत असताना शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक आपण बघू शकतात यावेळेस 4. 13 बॉल मध्ये बनवायचे 21. अलेन आणि त्याच्या जोडीला प्रशांत. 5वी मॅच आजच्या दिवसातली. फुलटस बॉलला स्विंग केले लेग साइडला. 1 बाउन्स, बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 34. आता पाहिजेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 धावा. बरोबरीच चाललेली मॅच. 8.5ची सरासरी इथे देखील पाहायला मिळते. 24 बॉल मध्ये देखील 8.5 होती आणि
बघायला गेलं तर आता 12 बॉलमध्ये देखील 8.5ची सरासरी आहे. कंप्लीट चेस करावं लागेल बॅटिंग टीमला. विराट टीम सांगते दूरवरून इथपर्यंत आलेत, उगीच आले नाही, मॅच जिंकण्यासाठी आलेत. यानंतर होणारी एक मोठी लढत, एक मोठी मॅच. बघायला गेलं तर जो टीम हरणार तो 5व्या क्रमांकाचं पारितोषिक घेऊन जाणार आणि जो टीम जिंकणार ती झाई टीम बरोबर 2 हात करणार. एक बाजूला साई एकता बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच पवन सूत नवली. दोन्ही बिग टीम, मोठ्या टीम पालघर जिल्ह्यातील ज्यांनी मोठं काम केलंय क्रिकेटच्या खेळामध्ये ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये झुंजताना दिसतील. चला स्पीडअप ठेवा खेळाला. टीम मैत्री 11 पालघर 12 बॉलमध्ये 17 बनवायची चर्चा होत असताना बघा एक्सपिरियन्स मोठा आहे. अगदी पाहिजे त्या परिस्थितीतून ते गेलेले आहेत, परंतु तरी देखील चर्चा करावी लागते की पुढचा गोलंदाज आणायचा कोणाला. इथे मात्र षटक कोणाच्या हातात दिलं जाईल, जिम्मेदारी कोणाच्या हातात दिली जाईल. 12मध्ये 17ची गरज आहे. टाइम कृपया करून वेळ दबडवू नका. चौतीस चेंडू असतील, 12 धावा बनवायचे तर त्या म्हणजेच 17. नावेद गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. नावेद सर अगदी 50+ देखील खेळ पाहायला मिळाला चिंचणीच्या मैदानावर. लेदर क्रिकेटची स्पर्धा T20 आणि काही कमालीचा खेळ पाहायला मिळाला ज्यामध्ये नावेद सर पास्तळ टीमकडून खेळले आणि सेमीफायनलची मॅच अगदी इनिंग आजही आठवते. हाफ सेंचुरी झळकवली होती. मोठं टार्गेट चेस करताना 170चं टार्गेट चेस करताना मात्र हाफ सेंचुरी झळकवली होती. गोलंदाजी देखील कमाल केली होती. परंतु इकडे बघूया, पहिलाच बॉल उडवलाय खरा, परंतु दूर आहे की नाही. यस, प्रशांत दुमाडा कमालीचा फटका. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. षटकार, कॉपी बुक चाबुक षटकार येत असताना स्कोरबोर्ड 40 आणि आता मात्र 11 बॉल 11. खऱ्या अर्थाने जीवदानी 11 संघाने प्रत्येक मॅच मध्ये कमालीची परफॉर्मन्स दिलेली आहे, बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा. विरार वर्सेस पालघर आणि त्यामध्ये मात्र विरारची ट्रेन पटरीवर सुसाट सुटलंय. 11 बॉल 11ची गरज आहे. बॅटेड क्रिकेट खेळला जातोय यावेळेस. सरळ बॅटने षटकार आला आणि यावेळेस मात्र आपण बघू शकता जो आता टेनिस क्रिकेट आहे आतमध्ये या क्रॉस खेळा, परंतु या क्रिकेटरने मात्र भरपूर खेळ खेळला. ज्याप्रमाणे सुरुवातीला 8 ओडीच्या मॅचेस MRI बॉलने देखील आपण बघू शकता MRI बॉल पाहायला मिळाला, जो ज्याला खूप लोकर असायची. 3 ते 4 ओव्हर चेंडू घासण्याची वाट बघायचे आणि त्यानंतर मोठे हिट करण्याचा प्रयत्न करायचे. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर, पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा. दुसरी लाईन जी आहे त्या लाईनीच्या बाहेर गेल्यावर पंचाचा हात खुलला जातोय आणि धीरज मोरे सर सांगतात इट इज वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 41. 10 बॉल 10ची गरज. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे प्रशांत. नो स्ट्राईकला अलेन. एकच विकेट गेलेला आहे. 10 बॉल 10ची गरज सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. पंचाशी कोणी वाद घालू नये कृपया करून, ही विनंती आहे प्रत्येक टीमला, प्रत्येक खेळाडूला. अगदी लेजंडरी खेळाडू आहेत. ज्याप्रमाणे डिसिप्लिन आपण खेळामध्ये दाखवतात त्याप्रमाणे तुम्ही डिसिप्लिन पंचाबरोबर देखील दाखवा. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखलं जातं, म्हणजेच क्रिकेटच्या खेळामध्ये देवासारखं ज्याला बघितलं जातं ते म्हणजेच पंच. नियमाचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट, पंचाचा मान करणं म्हणजेच क्रिकेट. एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4-2. 9 बॉल 9ची गरज. समीकरण अगदी छोटी करून टाकलेलं आहे. गोलंदाजी सुपर हाताळली आणि फलंदाजी देखील कमालीची होत असताना कट केलेला आहे. यावेळेस गली रिझम मध्ये चेंडू उडवला जातोय. एक धाव पूर्ण केली. नयन फील्ड चेंडू पकडेल तोपर्यंत एक धाव. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 43. 43 धावा धावफलकावर.
8 बॉल 8 ची गरज. स्ट्राईकला प्रशांत, ज्याच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आला. 8 बॉल 8 ची गरज. पुन्हा एकदा तयार होत असताना यावेळेस खेळायचं होतं, मात्र कव्हर लावा एच लागली आणि चेंडू गेला लॉंग ऑनला. एक पूर्ण केली. जलील शेख थ्रो करतायत. एकच धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 44. 7 बॉल 7. एक षटकार जर सोडला तर त्यानंतर आपण बघू शकता तर 5 मध्ये 5 खर्च केले, 4 मध्ये 4 खर्च केले. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 7 ची गरज आहे. नावेद सर तयार. अगदी खूप मोठा क्रिकेट खेळलेला आहे आणि इथूनही मॅच जिंकवलेल्या आहेत. इथूनही मात्र कमबॅक केलेला आहे. यावेळेस क्लीन बोल्ड. 6 बॉल 7 ची गरज. मागच्या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या 10. आता 6 मध्ये 7 ची गरज. विकेट आलाय. क्लीन बोल्ड केलं इकडे मात्र फलंदाजाला अलेनला. चला फलंदाज बाद झाल्यानंतर चर्चा करत राहू नका. विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर जा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. 6 में 7 चाहिए जीतने के लिए. यानंतर एक मोठी लढत संयुक्त बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळेल. ती म्हणजेच पवनसुत नवली. टॉस विन केलाय संयुक्त बिरवाडी टीमने आणि क्षेत्ररक्षण फिल्डिंग निवडली आहे. बॅटिंगसाठी तयार आहे नवली टीम. पवनसुत नवली आपल्याला पाहायला मिळणार बॅटिंग करताना. 6 गेंदों में 7 की जरूरत. आणि लोकल बॉय लोकल हिरो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर येत असताना संदीप धोडी. यावेळेस आपण बघू शकतात 6 गेंदों में 7. अगर ये बचा लिए तो ये इतिहास रचा जाएगा. बघूया. ऐतिहासिक क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतात क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 क्वार्टर फायनलची लढत आहे आणि इकडे संदीप धोडीच्या हातामध्ये चेंडू आहे. या मैदानावर कित्येक प्रॅक्टिस केलेल्या आहे, कित्येकदा मात्र कित्येक स्पर्धा खेळलेल्या आहेत, कित्येकदा मात्र स्पर्धा जिंकून दिलेल्या आहेत. याच परिस्थितीतून देखील मॅच जिंकवलेली आहे, परंतु आज पुन्हा एकदा तीच परीक्षा द्यावी लागेल. रिझल्ट कोणाच्या बाजूने निघणार बघूया, परंतु खऱ्या अर्थाने मात्र मजा आली मॅच बघायला. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि हे चुरशीचं क्रिकेट आहे आणि चुरस मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा. 30-30ची मॅच. 6 गेंदे 7 रन. पहिला बॉल महत्वपूर्ण असेल. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. किपरला मात्र इकडे चेंडू मिळाला नाही, कारण की अख्खा आतमध्ये येऊन चेंडू खेळला जातोय. दिसला नसेल किपरला बॉल, त्यामुळे एक धाव पूर्ण केली. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर संदीपचा मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या स्पीडचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतने. एक धाव पूर्ण केली. 5-6. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न केला जाईल. बघा 10 बॉल 10 नंतर ही मॅच 5 बॉल 6 वर आलेली आहे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे, कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल सांगता येत नाही. 45 झालेले आहेत आणि 5 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळलंय. एक धाव पूर्ण केली आणि एकच मिळणार. दोन मध्ये 2 दिलेले आहे. 4 मध्ये 5 ची गरज. संदीप धोडी. जीत मिले या हार ये तो नसीब की बात है. जीत मिले या हार ये तो नसीब की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. आणि इकडे बघूया फटका इकडे स्विंग केला टीप मध्ये. चेतक महत्वपूर्ण कॅच असेल आणि टीपला झेल नाही. कॅच ड्रॉप झालाय. कॅचेस विन मॅचेस. अगदी जेव्हा जेव्हा कॅच पकडला जातो तेव्हा तेव्हा मॅच बनली जाते आणि इकडे मात्र सोपा कॅच ड्रॉप होत असताना अरमान कडून एक धाव. 3-4. क्या बात आहे संदीप भाई. इथे आपण बघू शकता खैरा पटक एक्सप्रेस कट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. क्रिकेट
कधी कुठेही जाऊ शकतो. रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण पाहायला मिळते. संदीप धोडी 2-4. क्या बात आहे. सरड्यापेक्षा रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. असं म्हटलं जातं की बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. 2 मध्ये 4 ची गरज. कोण जिंकणार कोण हरणार येणारा वेळ येणारा क्षण सांगणार. स्ट्राईकवर हरेश. फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र काय गडबड केलंय बघूया. एक धाव तर मिळालंय आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र आपल्याला पाहायला मिळते यावेळेस 47. 1 बॉल 3 ची गरज. संदीप धोडी खैरापाडा एक्सप्रेस कमाल करतोय धमाल करतोय. मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी असावी. अशी बदलो किंवा नाही बदलो वेळ नक्की बदलते. वेळ बदललाय खेळ बदललाय. 10 मध्ये 10 असताना 9 बॉल मध्ये खर्च केले ते म्हणजे 7. 1-3 कम्प्लीट चेस. 3 धावा पूर्ण करायच्याच आहेत आणि प्रशांत स्ट्राईकला आहे टीमचा कॅप्टन. बघूया पैसा वसूल मॅच. पैसा वसूल गोलंदाजी. जी अथक मेहनत घेतलेले 5 चेंडू मागे सोनं करण्याची संधी आलाय. परंतु शॉर्ट बॉल शेवटचा बॉल तुषारच्या हातामध्ये चेंडू. विकेट. मैत्री लोणपतकर सेलिब्रेशन. मी स्कोरबोर्ड बघणार नाहीये डायरेक्ट बोलवणार आहे मॅन ऑफ द मॅच साठी संदीप धोडी. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते खैरापाडा एक्सप्रेस. यस आ जाऊया. क्रिकेट काय खेळ आहे याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 10 असताना इथे मात्र विराट टीमला या 10 धावा बनवू दिला नाही. एकच विकेट गेला होता आणि त्याच्यानंतर मात्र 6-7 मध्ये संदीप धोडी खैरापाडा एक्सप्रेसने केलंय कमाल. आज होणार धमाल. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात हे ओव्हर जे आहे ते ओव्हर मात्र अजित मॅनेजमेंट दे मॅनेजमेंट दे. तूच करणार आहे काय मी कसं काय माझी मी आता मी इनिंग दिलेली मी चला वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू संदीप धोडी.